बातमी महत्वाची आहे। एमएम पक्षाची नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखनं आता माफी मागितल्याचं समजतंय। हम मुमरा को हरा बना देंगे या वक्तव्यानंतर तिनं हा माफीनामा मागितलाय। हिंदूंना चिथावणी देणाऱ्या वक्तव्यानंतर तिनं ही माफी मागितली। ठाण्यातील मुमरा भागातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुमरा पोलिसांची पुन्हा एकदा भेट घेतली। आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं। लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे। माझ्या दृष्टीने हारा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार। परंतु जे AIMIM चे नेते आता त्यांचा पुढच्या पिढीना जे रेडिकलाइज करत आहे, कट्टरपंथी करत आहेत, ही चिंतेची बाब आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीटजी सोमय्या सर यांनी जे परवा जे निवेदन दिलं होतं की इथली जी नवनिर्वाचित नगरसेविका आहे MIM पक्षाची सहर युनुस शेख, हिने जे संभ्रम निर्माण करणारं समाजामध्ये जे भाषण केलं होतं की पुरे मुमरा को हरा बना देंगे असं, तर त्याच्यावर तिने तिचं स्पष्टीकरण दिलेलं होतं। पोलीस स्टेशनला आपण तिला विचारणा केली असताना तर त्याची प्रत त्यांना आम्ही दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आमचं पोलीस स्टेशनचं त्यांच्या निवेदनावर जे उत्तर आहे ते आम्ही त्यांना दिलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यांनी ती नगरसेविका आणि इतर जे काही नेते आहे त्यांना वादग्रस्त विधान न करण्याबाबत समज देण्याबाबत सांगितलेलं आहे। तसं आम्ही समज दिलेली आहे।